तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। मास्क ग्रुप संचलित आधुनिक सोयी सुविधांनी युक्त नूतन दवाखान्याची सेवा 14 एप्रिल पासून निपाणीवासियांना मिळणार। महावीर आरोग्य सेवा संघ गेली अनेक वर्षे निपाणी व पंचक्रोशीत सर्वसामान्य नागरिकांना सेवा देत आहे। निपाणीमध्ये कोठीवाले कॉर्नर येथे सर्व सुविधांनी युक्त असा दवाखाना डॉक्टर वैशाली व डॉक्टर विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ यांच्याकडून बांधण्यात आला आहे। या दवाखान्याची सेवा 14 एप्रिल पासून नागरिकांना घेता येणार आहे। तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिशय अल्प दरामध्ये दवाखान्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। या नूतन दवाखान्यामध्ये डायलिसिस सेवा, डिजिटल एक्स-रे सेवा, सोनोग्राफी सेवा, पॅथॉलॉजी लॅब सेवा, डेंटल क्लिनिक सेवा, ECG सेवा, OPD सेवा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सेवा, ॲम्ब्युलन्स सेवा, शीत शवपेटी, व्हीलचेअर अशा विविध सुविधा दिल्या जाणार आहेत। या दवाखान्याचा आपल्या आरोग्याच्या समस्यांसाठी लाभ घ्यावा व आपले आरोग्य जपावे असे आवाहन मास्क ग्रुप तर्फे आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले। 4,02,000 पेशंट आम्ही 5 वर्षात पूर्ण केले आहेत। 4,02,000 आमचा टप्पा टार्गेट ॲक्च्युली 6 वर्षाचं होतं, पण ते आम्ही 5 वर्षात पूर्ण केलेले आहे। आणि ते ऑन रेकॉर्ड आमच्याकडे आहे की 4 लाख पेशंट आम्ही कशा रीतीने केलं ते त्याचा पूर्ण डाटा आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे। येणाऱ्या भविष्यकाळात 50 बेडचं हॉस्पिटल हे सेवार्थ रूपात उघडलं जाईल। पैसे देऊन मोठं हॉस्पिटल बांधणे हे आमच्या ग्रुपचा उद्देश नाही आहे। कमीत कमी रुपयामध्ये लोकांना सेवा देणे आणि त्या सेवेतून काहीतरी लोकांच्यासाठी, निपाणी नगरीसाठी, जिथं आपण जन्म घेतला त्या समाजासाठी काहीतरी करायचा आपला उद्देश आहे। तसेच येणाऱ्या प्रत्येक महिन्यात याच हॉस्पिटलमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या बोलवून गाईडलाईन सुद्धा दिली जाईल किंवा कन्सल्टन्सीज रूम आपण बनवलेले आहेत। त्या कन्सल्टन्सीमधून प्रत्येक पेशंटसाठी स्पेशल काहीतरी गायनाक असू दे, स्किन स्पेशालिस्ट असेल, आय स्पेशालिस्ट असतील, या सर्व सेवा इथं उपलब्ध केल्या जाणार आहेत। आणि इथून पुढं सुद्धा तुम्हा लोकांचं आम्हाला सहकार्य लाभलं असंच सहकार्य पुढं सुद्धा लाभू दे ही विनंती। आणि येत्या 14 तारखेला आपण ज्या देणगीदारांनी आपल्याला देणगी दिली, ज्या लोकांच्यामुळं हे हॉस्पिटल उभारलं, त्यांचा गौरव करण्याचं आम्ही एक छोटंसं कार्य हाती घेतलेलं आहे। मोठं ओपनिंग करून गावात पब्लिसिटी करणं हे आमचं ध्येय नाही आहे। ज्या देणगीदारांनी आमच्यावर पैशाचा वर्षाव केला, पैसे देऊन हे हॉस्पिटल बनवलं, त्यांचं ऋण थोडंसं फेडावं या उद्देशानं त्यांचा गौरव करायचा आम्ही ठरवलेला आहे। त्यांचा कार्यक्रम आमच्या फार्म हाऊसमध्ये संध्याकाळी बरोबर 7 वाजता आहे। तुम्हा सर्वांना सुद्धा हे आमंत्रण आहे, तुम्ही त्यावेळी बरोबर 7 वाजता हजर राहायचं आहे। आपण योगदान देतो तसंच या हॉस्पिटलसाठी सुद्धा देतात। आणि मेन म्हणजे की त्या कमिटीनं जे बाहेर काही, आता तुम्हाला माहिती आहे की हा व्यवसाय म्हणून झालेला आहे, तर आमचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन नाही आहे, हा आमचा सामाजिक सेवाचा दृष्टिकोन आहे। भले खिशातनं 10 रुपये गेले तरी चालतील, पण आम्ही 1 रुपयेही कमवणार नाही हे आमचं ध्येय पहिल्यापासून आहे। त्यामुळे आम्ही मानवसेवा ही ईश्वरसेवा हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही चालतोय। त्यामुळे औषधाचे दर सुद्धा, औषध आम्ही कुठलीही जेनेरिक औषध वापरत नाही, बेस्ट कंपनीचे, चांगले ब्रँड कंपनीचेच औषध आम्ही इथं जे रुग्णांना देतोय। जवळपास 22 लाख रुपयाला घेतले। तसं हिशोब घातला तर एक डायलिसिसला कॉस्ट घरी 1,000 रुपये, 1,000 रुपये त्याला जे केमिकल आणि लागतंय, पण तरी सुद्धा आपण 700, 800, 900च्या आसपास ठेवून चांगल्या क्वालिटीचा डायलिसिस करायचा आपण प्रयत्न करू। एक्सरे सुद्धा 100-150 खूप, म्हणजे आमचं बेस काय, पेशंटला न नफा घेता आपला बेसिक कॉस्टमध्ये पडा, कमी खर्चात व्हावं आणि लगेच व्हावं। वेटिंगला बसा, थोड्या वेळाने येतो, हे आमच्याकडे नाही आहे। डेंटलचं तर तुम्ही उठून बघितलं असेल हॉस्पिटल, डेंटलचं दाखवलं, डेंटलचं हॉस्पिटल निपाणीतलं सर्वात अत्याधुनिक हॉस्पिटल केलेलं आहे। म्हणजे असं फुल्ली AC, डबल इम्पोर्टेड चेअर, फुल एक्सरे सिस्टीम, फुल कॉम्प्युटराइज, त्यावर प्रत्येक ट्रीटमेंट व्यवस्थित केली जाते। आणि डेंटल खूप महागडा आहे, पण आपण कमी रेटमध्ये करू।
यावेळी अध्यक्ष प्रकाश शहा, उपाध्यक्ष सतीश वखारिया, प्रतीक शहा, सूरज राठोड, राजेश शहा, मिलिंद मेहता, रितेश शहा, सतीश श्रीपन्नावर, जवाहर शहा, सुगम चव्हाण, सुजित स्वामी, सुजल मेहता आदी उपस्थित होते.